नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीचा इतिहास हा वर्तमानाशी संबंध जोडणारा आहे. यापूर्वी आपण अभ्यासलेला इतिहासापेक्षा हा इतिहास व्यावहारिक जीवनाशी नातं घट्ट करणारा आहे. या वस्तुनिष्ठ इतिहासाचा अभ्यास आपण 10वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून करणार आहोत. तुम्हाला हा इतिहास अभ्यासायला निश्चितच आवडेल. या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामधला पहिला पाठ आहे तो इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. आणि इतिहास लेखनाची परंपरा शिकताना आपल्याला आधुनिक इतिहास लेखन, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन, त्याचबरोबर महत्त्वाचे विचारवंत, इतिहासाचं संशोधन या सर्व बाबींचा अभ्यास करायचा आहे. गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्याचं आकलन करून घेणं या उद्दिष्टानं इतिहासाचं संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. आणि ही अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे. वैज्ञानिक ज्ञानशाखामध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण पद्धती यांचा अवलंब केला जातो. या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणं आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणं शक्य असतं. इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणं शक्य नसतं, कारण इतिहासातली घटना घडून गेलेली असते. तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी त्यावेळी आपण तिथं नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येणं शक्य नाही. तसेच सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणं आणि ते नियम सिद्ध करता येणंही शक्य नाही, कारण एखादी घटना घडून गेलेली असते, त्यावेळेला तिथं कोणी पाहणारं नसतं. परंतु त्या घटनेचा ज्यावेळेला अभ्यास आपण करतो त्यावेळेला त्या घटनेसंदर्भात आपण नियम मांडणं आणि ते नियम सिद्ध करणं शक्य नसतं. सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल त्याचं वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. कारण ते कोणत्या काळामध्ये लिहिलं गेलंय, कोणत्या लिपीमध्ये लिहिलं गेलंय, त्याची भाषा कोणती आहे. आज आपण मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा समजू शकतो, पण जर त्या काळामध्ये मोडी, अरबी अशा भाषेमध्ये जर लिहिलं गेलं असेल तर त्या भाषेच्या जाणकाराची आपल्याला आवश्यकता असेल. याचबरोबर त्या अक्षरांचं वळण कसं आहे, लेखकाची भाषाशैली कशी आहे, त्या दस्तऐवज लिहिण्यासाठी जो कागद वापरलेला आहे तो कोणत्या काळातला आहे, त्या कागदाचा प्रकार कोणता आहे, अधिकारदर्शक मुद्रा यासारख्या विविध गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही हे ठरवण्यास आपणास मदत करतात. त्यानंतर इतिहास तज्ज्ञ ऐतिहासिक संदर्भाच्या तौलानिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. म्हणजेच एखादा दस्तऐवज जर पडताळायचा असेल तर तशाच पद्धतीचा दुसरा दस्तऐवज त्या ठिकाणी ठेवून हा कोणत्या काळातील आहे, याबाबतची कोणती माहिती उपलब्ध आहे, यानुसार त्याचा तौलानिक अभ्यास करतात. म्हणजे तुलनात्मक अभ्यास करून त्याची माहिती आपण घेऊ शकतो. इतिहासाची संशोधन पद्धती ही अत्यंत गरजेची आहे. यासाठी इतिहासाची मांडणी करावी लागेल. मग यामध्ये उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे, ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचं स्वरूप अधोरेखित करणं, त्यांचं तौलानिक विश्लेषण करणं, विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचं स्थलकालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटीचं आकलन करून घेणं, ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणं, इतिहासाच्या साधनांचं चिकित्सक संशोधन करणं आणि संभाव्य परिकल्पना मांडणं, या सर्व इतिहास संशोधनाच्या पद्धती आहेत. याचबरोबर इतिहास संशोधन करताना आपणाला विविध ज्ञानशाखा आणि संस्थांचा सहाय्य घ्यावं लागतं. उदाहरणार्थ पुरातत्व, अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, अक्षरवाटिकाशास्त्र, भाषा रचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशावळीचा अभ्यास इत्यादींचा सहाय्य आपल्याला घ्यावं लागतं. पुरातत्व खातं हे पुरातन बाबींविषयी माहिती देतं. अभिलेखागारमध्ये दस्तऐवज आपणास बघायला मिळतात.
हस्तलिखितांचा अभ्यास आहे, पुरावी लेख आहेत. याचबरोबर अक्षरवाटिकाशास्त्र म्हणजे अक्षरांचं वळण कोणत्या प्रकारचं आहे, भाषा कोणती आहे, वंशावळी कोणत्या आहेत, याबाबतची माहिती घेणं गरजेचं असतं आणि यासाठी आपणाला या ज्ञानशाखा उपयुक्त ठरतात. इतिहासात उपलब्ध पुराव्याचं चिकित्सक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण आता पाहिलं. अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीलाच इतिहास लेखन असं म्हणतात आणि अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असं म्हटलं जातं. तुमच्या लक्षात येतंय का बघा, इतिहासाची मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असं म्हणतात आणि इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार म्हणतात. अर्थात इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणं आणि तिचं ज्ञान करून देणं इतिहासकाराला शक्य नसतं. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार हा प्रत्येक घटनांची नोंद घेणं आणि तिचं ज्ञान करून देणं हे इतिहासकाराला शक्य नसतं. त्यामुळं इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार कोणत्या घटनेची निवड करतो हे त्याला वाचकांपर्यंत काय पोचवायचं आहे यावर अवलंबून असतं. त्यानं निवडलेली घटना आणि त्याची मांडणी करताना अवलंबिलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतात. जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती, परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असं म्हणता येणार नाही. वडीलधाऱ्या व्यक्तींकडून आम्हाला नेहमीच त्यांच्या काळामध्ये घडलेल्या गोष्टी ऐकायला मिळतात. पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतात. आवश्यक त्या बाबी आहेत, या बाबी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही मागच्या पिढीवर असते. याचबरोबर गुहाचित्रांद्वारे स्मृतीचं जतन करण्याचं काम आजही केलं जातं. जुन्या कहाण्या आपण ऐकतो, गीतं ऐकतो, पोवाडे ऐकतो, त्याचं गायन यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. आपण आजही पाहतो, आम्हाला आमचे वडील आजोबा गोष्टी सांगत असतात आणि त्या गोष्टींच्या माध्यमातून प्राचीन काळामधल्या गोष्टी आम्हाला कळत असतात. म्हणजे या बाबी लिहून ठेवलेल्या असतील किंवा नसतील, परंतु पूर्वजांच्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही घटना आहेत, पराक्रम आहेत, त्या आम्हाला आत्ताही माहीत पडतात. म्हणजेच या गोष्टींचं संक्रमण हे मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे होत असतं. आधुनिक इतिहास लेखनामध्ये त्या परंपरांच्या साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातो. म्हणजेच आम्ही जर विचार केला तर आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची प्रमुख 4 वैशिष्ट्ये सांगितली जातात. आधुनिक इतिहास लेखन ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे आणि तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते आणि हे प्रश्न मानव केंद्रित असतात. म्हणजेच भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. इतिहासामध्ये त्या कृतीचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कहाण्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्क सुसंगत असते. मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासामध्ये घेतला जातो. म्हणजे वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीज प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनामध्ये आम्हाला आढळतात असं मानलं जातं. हिस्ट्री म्हणजेच इतिहास हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये होऊन गेलेल्या हेरोडोटस या ग्रीक इतिहासकारानं तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. इसवी सन 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झालेली होती. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणं शक्य आहे असा विश्वास तिथल्या विचारवंतांना वाटत होता. पुढील काळामध्ये युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झालं. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्व येत गेलं. म्हणजेच प्राचीन काळामध्ये ज्या कहाण्या होत्या, काल्पनिकता होती,
ती काल्पनिकता हळूहळू बाजूला झाली गेली आणि तिथं कुठंतरी खरा इतिहास लोकांच्या समोर यायला लागला. म्हणजे इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठता येत गेली. 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वर विषयक चर्चा आणि तत्संबंधीचं तत्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्व दिलं गेलेलं होतं. परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागलं. इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन या विद्यापीठाची स्थापना झाली आणि या विद्यापीठामध्ये प्रथमच इतिहास विषयाला स्वतंत्र स्थान देण्यात आलं आणि मग त्यानंतर इतिहासाच्या अभ्यासासाठी विविध विद्यापीठं निघाली. या इतिहास लेखनाचं शास्त्र विकसित करण्यासाठी विविध विचारवंतांचा हातभार लागलेला आहे आणि याबाबत या विचारवंतांनी आपलं नेमकं काय मत मांडलं या विषयाचा विचार आपल्याला करावा लागेल. यातल्या काही विचारवंतांची माहिती आपण घेणार आहोत. यामधला रेने देकार्त हा एक विचारवंत आहे. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणं आवश्यक आहे असं मत या रेने देकार्तनं आग्रहानं मांडलं. कारण इतिहास संशोधन करताना किंवा इतिहास लेखन करताना महत्वाचं म्हणजे आपण जे मांडतोय ते विश्वासपूरक असलं पाहिजे, ते काल्पनिक नसलं पाहिजे असं मत या रेने देकार्तनं मांडलं. हा फ्रेंच तत्वज्ञान असं मत मांडण्यामध्ये अग्रभागी होता. त्यानं लिहिलेल्या डिस्कॉर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीनं फारच महत्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापिही करू नये हा तो नियम होता. व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचं जनक असं मानलं जातं. व्हॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुये असं. व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्ववेत्यानं इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ आणि सत्य घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित केलं नाही, तर तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे हा विचार मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला आणि त्या दृष्टीनं व्हॉल्टेअर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असं म्हणता येईल. जॉन विल्हेम फ्रेडरिक हेगल या जर्मन तत्ववेत्यानं ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीनं मांडलं गेलं पाहिजे यावर भर दिला. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणं स्वाभाविक असतं. कारण सुरुवातीला मांडलेला सिद्धांत आणि त्यानंतर बदलत गेलेलं स्वरूप या दोन्ही गोष्टींचा समन्वय इतिहासामध्ये झाला पाहिजे असं मत या जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल यांनी मांडलेलं आहे. त्यांच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी अनेक तत्ववेत्यांची खात्री पटली. एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्याची व्याख्यानं आणि लेख यांचं संकलन आहे. हेगेलनं लिहिलेलं रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. याचबरोबर लिओपोल्ड व्हॉन रांके यानं 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्यानं बर्लिन विद्यापीठातील या लिओपोल्ड व्हॅन रँके यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यानं इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी हे सांगितलेलं आहे. म्हणजेच मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्वाची आहे यावर त्यानं भर दिला. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणं अत्यंत महत्वाचं असल्याचं त्यानं सांगितलं. म्हणजे अशा पद्धतीनं ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणं शक्य आहे असा विश्वास त्यानं व्यक्त केला. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्यानं टीका केलेली आहे. कारण बऱ्याच विचारवंतांनी इतिहास लेखन करताना ते मोघम केलेलं आहे, काल्पनिक केलेलं आहे आणि इतिहास हा वस्तुनिष्ठतेवर आधारित आहे. त्यामुळं इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्यांनी टीका केलेली आहे आणि त्यांनी जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिलेला आहे. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्यांच्या विविध लेखांचं संकलन आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्ध कार्ल मार्क्स यानं मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात
महत्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो, हा विचार कार्ल मार्क्सनं मांडला. माणसामाणसामधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधनं समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो वर्ग इतर वर्गांचं आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी त्यांनी केलेली आहे. त्यांचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावरच केंद्रित न करता तात्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधनं, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणंही महत्वाचं मानलं जाऊ लागलं. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचं आणि तिचा विकास करण्याचं श्रेय हे फ्रेंच इतिहासकारांना दिलं जातं. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. सिमॉन द बोव्हा या फ्रेंच विदुषेनं स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा विचार करण्यावर भर दिला गेला होता. कारण आमच्याकडे पूर्वीपासूनच पुरुषप्रधान संस्कृती आहे. स्त्रियांच्या जीवनामध्ये त्यांना दुय्यम स्थान दिलं गेलेलं आहे. मग त्या स्त्रियांच्या दुय्यम स्थानाला कुठंतरी फाटा देणारी संस्कृती किंवा इतिहास लेखन होणं गरजेचं होतं. आणि या इतिहासाची पुनर्रचना करण्याच्या दृष्टीनं सिमॉन द बोव्हा या फ्रेंच विदुषीनं इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्यावर भर दिलेला आहे. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार ट्रेंड, युनियन, त्यांच्याशी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारं संशोधन सुरू झालं. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिलेला आम्हाला दिसून येतो. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको याच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना पुढे आली. त्याच्या आर्केओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमणानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असं प्रतिपादन केलेलं आहे. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यांतरांचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो, याकडे त्यानं लक्ष वेधलेलं आहे. फुको याने इतिहासातील स्थित्यांतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला, म्हणून त्यानं या पद्धतीला ज्ञानाचं पुरातत्व असं म्हटलेलं आहे. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा त्यानं इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केलेला आहे. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीनं सतत विस्तारत गेलेली आहे. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. हीच इतिहास लेखनाची पाश्चात्य परंपरा आहे असं म्हटलं गेलं तरी आपण ते मान्य करायला हवं.